तर दोषींना अजिबात थारा देणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आता वाल्मिक कराडच्या वैद्यकीय चाचणीसाठी त्याला आणण्यात आलेला आहे। त्याला उद्या केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी ताबा घेणार आहे। दुसरीकडे कराड समर्थक आक्रमक झालेत। काही वेळापूर्वीच 2 समर्थकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र वेळीच त्यांना थांबवल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे। सकाळपासून जेव्हापासून मकोका लावण्यात आलेला आहे, कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेत। तर वाल्मिक कराडला आता वैद्यकीय चाचणीसाठी आणण्यात आलेलं आहे। त्याला उद्या केज कोर्टात हजर केलं जाईल। कराडवर आज मकोका आणि हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कराडच्या ताब्याची एसआयटीला परवानगी मिळाली। त्यानंतर आता वैद्यकीय चाचणीसाठी वाल्मिक कराडला जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे। वाल्मिक कराडची आता मेडिकल केली जाईल आणि त्यानंतर एसआयटी त्याचा ताबा घेणार। उद्या केज कोर्टात हत्येच्या गुन्ह्यासंदर्भात त्याला प्रोड्यूस केलं जाणार आहे। वाल्मिक कराड या ठिकाणी आपण दृश्यात पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सध्या वाल्मिक कराडला वैद्यकीय चाचणीसाठी आणलं गेलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त सध्या या ठिकाणी तैनात असलेला पाहायला मिळतोय। शल्यचिकित्सक रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। आता वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर एसआयटी त्याचा ताबा घेणार आहे आणि त्यानंतर त्याला हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। आज वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आणि त्यानंतर आता एसआयटीला त्याच्या ताब्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आलेली आहे। सध्या वाल्मिक कराडला मेडिकलसाठी आणण्यात आलेलं आहे। मेडिकल झाल्यानंतर एसआयटी त्याचा ताबा घेईल। हत्येच्या गुन्ह्यात त्याला उद्या केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून मग एसआयटी त्याचा ताबा घेणार आहे। मात्र त्याआधी वाल्मिक कराडची मेडिकल केली जाते आणि मेडिकलसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात आणलं गेलेलं आहे। न्यायालयाकडे नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर तिथं जर बघितलं तर दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर मात्र आता जर बघितलं तर केज जिल्हा सत्र न्यायालयाने 10 दिवसाचा जे न्यायालयीन कोठडी आहे त्या सुनावली आहे। खंडणी प्रकरणातली ही न्यायालयीन कोठडी त्यांनी सुनावलेली आहे। मात्र आता जर बघितलं तर जे रिमांड आहे ते एसआयटी आणि सीआयडी कडनं एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे न्यायालयाला आणि त्या पद्धतीनं जर बघितलं तर आता उद्या पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांना जे आहे बीडच्या केजच्या न्यायालयामध्ये दाखल तिथं करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा युक्तिवाद होईल आणि निर्णय देण्यात येईल आणि या निर्णयामध्ये आता नेमकं वाल्मिक कराडांचा ताबा जो आहे तो एसआयटीकडे जाईल का सीआयडी। हेडलाइन्स